मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे भोंदू बाबा आहेत त्या भोंदू बाबांची चलती किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे अशोक खरातच्या प्रकरणावरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। अशोक खरात प्रकरण इतकं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे आणि अजून पण गाजतं आहे। या अशोक खरात प्रकरणामुळे जे राजकीय नेत्यांचे लागेबांधे या भोंदू बाबांबरोबर असतात ते राजकीय लागेबांधे सुद्धा समोर आलेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व झालेलं आहे, कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत, ह्या सर्वच गोष्टी आता समोर येत आहेत। आता अशोक खरात प्रकरणानंतर आणखी एक असाच भोंदू बाबा आहे, तो दत्तधाम सरकार गडगे महाराज याच्यावरती पण पोलिसांनी कारवाई केलेली आहे। हे सुद्धा प्रकरण आता मीडियामध्ये चालू आहे। आता तिसरं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतं आहे आणि ते आता समोर आलेलं आहे। तिसरं प्रकरण कोणाचं आहे तर तिसरं प्रकरण आहे भोंदू बाबा मनोहर मामा भोसले या व्यक्तीचं। तर याच प्रकरणाच्या बाबतीमध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, मनोहर मामा भोसले हा व्यक्ती कोण आहे, यांनी काय केलेलं आहे, याची पार्श्वभूमी काय आहे आणि आता पोलिसांनी याला अटक का केलेली आहे, या सर्वच गोष्टींचा खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मनोहर मामा भोसले हा जो व्यक्ती आहे हा करमाळा तालुक्यातला लासुर्णे गावचा हा रहिवासी आहे। तर याची पार्श्वभूमी काय आहे तर हा एक डीएड नापास असलेला व्यक्ती आहे। तर हा डीएडला ज्या वेळेला नापास झाला त्यावेळेला यानं गावामध्ये बोंबील विकण्याचा धंदा सुरू केला आणि बोंबील विकण्याचा धंदा सुरू केल्यानंतर बरेच दिवस त्याने सुकं बोंबील विकायचा धंदा केला आणि कालांतराने तो गावातून काय झाला, गायब झाला। कालांतराने गावातून गायब झाल्यानंतर तो बरीच वर्ष गावाकडे फिरकलाच नाही। त्यानंतर काही वर्षांनी तो ज्यावेळेस गावात आला त्यावेळेस त्यांनी गावातल्या लोकांना सांगायला चालू केलं की संत बाळूमामाचा मी अवतार आहे, संत बाळूमामाने मला दर्शन दिलेलं आहे। अशा पद्धतीचं जे थोतांड आहे हे थोतांड गावातल्या लोकांमध्ये त्यानं पसरवायला सुरू केलं। आता हे थोतांड गावातल्या लोकांमध्ये पसरवायला सुरू केल्यानंतर त्यांनी काही चमत्कार सुद्धा गावातल्या लोकांना करून दाखवायला सुरू केले। आता चमत्कार तो काय करू लागला तर लोकांच्या खिशामध्ये असलेले नोटा जे आहेत त्या नोटांचे नंबर सांगणे, अशा पद्धतीचे चमत्कार तो करू लागला। आता आपल्याला माहिती आहे की हिंदू संस्कृतीमध्ये चमत्कार दिसला की लोक नमस्कार करतात, त्याचप्रमाणे लोक त्याला नमस्कार करू लागले आणि त्याच्याच नमस्काराला बळी पडून अनेक लोक आता हा बाळूमामाचा अवतार आहे म्हणून त्यानं बाळूमामाचं तिथे गावामध्ये मंदिर पण बांधलं, मठ उभा केला याचा। लोक त्याच्याकडे दर अमावस्या पौर्णिमेला गर्दी करू लागले, जाऊ लागले। अशा पद्धतीनं मनोहर मामा भोसले याची जी ख्याती आहे ती आसपासच्या परिसरामध्ये वाढत गेली। आता जशी जशी ह्याची ख्याती वाढत गेली तसं तसं ह्याचं जे भक्त आहेत ह्याच्या दरबारामध्ये येणारे, मठामध्ये येणारे जे भक्त आहेत या भक्तांची संख्या दिवसेंगणिक वाढत गेली। जशी भक्तांची संख्या दिवसेंगणिक वाढत गेली तसंच आता ह्या भक्त मंडळीमध्ये कोण होतं तर या भक्त मंडळीमध्ये काही सरकारी अधिकारी आहेत, त्याचबरोबर काही राजकीय नेते आहेत। म्हणजे या मनोहर भोसलेचा फोटो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर आपले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, त्यानंतर आपले त्यावेळेसचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नाना पटोले यांच्यासोबत ह्या व्यक्तीचे फोटो आहेत। आता या अशा राजकीय नेत्यांबरोबर जर अशा व्यक्तीचे फोटो असतील तर निश्चितच सामान्य लोकांचा विश्वास जो आहे तो सामान्य लोकांचा विश्वास याच्यावरती वाढत जातो। तशाच पद्धतीनं लोकांचा विश्वास ह्याच्यावरती वाढत गेला आणि हळूहळू ह्याच्या दरबारामध्ये लोकांची गर्दी वाढत गेली। लोकांची गर्दी जशी जशी दरबारामध्ये वाढत गेली त्या पद्धतीनं यांनी काही गोष्टी याच्या आसपासच्या लोकांनी काही गोष्टी लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली की मनोहर मामांना दैवी विद्या प्राप्त आहे, हे खूप मोठे संत आहेत, त्यानंतर दैवी चमत्काराने हे बऱ्याच काही गोष्टी करू शकतात। तर अशाच पद्धतीत एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला धंद्यामध्ये नुकसान वारंवार येत होतं, अपयश येत होतं।
त्याचबरोबर घरात अशांतता निर्माण झाली होती आणि त्या व्यक्तीला एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही मनोहर मामाकडे जा आणि मनोहर मामाकडे गेल्यानंतर तुमच्या ज्या ह्या अडचणी आहेत त्या अडचणी मनोहर मामा अघोरी पूजा करून ह्या अडचणी तुमच्या दूर करेल आणि तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला यश यायला लागेल, तुमच्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित व्हायला लागेल, तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, अशा पद्धतीचं माहिती त्या व्यक्तीला दिल्यानंतर तो व्यक्ती थेट मनोहर मामाकडे गेला. मनोहर मामाकडे गेल्यानंतर मनोहर मामानी आणि मनोहर मामाच्या आसपासच्या लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं की जर तुम्हाला धंद्यामध्ये यश हवं असेल, तुमची परिस्थिती जर सुधारवायची असेल तर तुम्हाला एक अघोरी पूजा करावी लागेल आणि या अघोरी पूजेकरता तुम्हाला साधारणतः 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आता 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो म्हटल्यानंतर तोही व्यक्ती तयार झाला, कारण आज सगळे मरता क्या कुछ नाही करता अशी एक म्हण आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर तो चांगलं होण्यासाठी काही करायला तयार होतो. त्या पद्धतीनं हा सुद्धा व्यक्ती तयार झाला आणि त्याने 2 लाख रुपये द्यायचं मान्य केलं. आता हा 2 लाख रुपये देणार म्हटल्यानंतर त्याच्यातले 50,000 रुपये घेऊन हा त्या मनोहर मामाच्या मठाजवळ गेला. मनोहर मामाने कुठला तरी एक व्यक्ती पाठवला होता, त्या व्यक्तीने त्याच्याजवळचे जी काही 50,000 रुपये कॅश होती ती 50,000 रुपये कॅश घेतली आणि तो तिथून फरार झाला. तो तिथून फरार झाल्यानंतर या व्यक्तीला लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग त्या व्यक्तीने फसवणूक झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या मनोहर मामाला अटक केली. तर असं हे पूर्ण प्रकरण आहे. आता ह्या मनोहर मामाला आत्ताच अटक झाली का तर नाही, याच्या अगोदर सुद्धा याच्यावरती मंत्राने कॅन्सर बरा करतो, त्याच्यानंतर महिलांवरती अत्याचार ह्याने केलेले आहेत आणि असे गुन्हे याच्यावरती दाखल झालेले आहेत आणि त्याही गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली होती, परंतु त्याला काही गुन्ह्यांमध्ये जामीन मिळालेला आहे. तर आता हा गुन्हा जो आहे या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी या मनोहर मामाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. तर मित्रांनो, असे जे भोंदू आहेत हे महाराष्ट्रामध्ये यांची जी चलती आहे ही चलती आता थांबायला हवी आणि सरकारने ह्याच्या विरुद्ध एक कडक असं धोरण अवलंबायला पाहिजे की जेणेकरून सामान्य माणसाची फसवणूक याच्यामध्ये होणार नाही. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर